आजचा विषय मेनिंजायटिस अर्थात मेंदूच्या लेयर्सला येणारी सूज. मेनिंजायटिसची सुरुवात अगदी किरकोळ लक्षणांनी होते. थोडासा ताप येतो, थोडंसं अंग दुखतं, नंतर मात्र खूप डोकं दुखतं, मान दुखते आणि खूप जोराची उलटी. ही सगळी लक्षणं काही थोड्याच कालावधीत होतात. बॅक्टेरियामुळे होणारा जो मेनिंजायटिस असतो तो खूप वादळी असतो. प्रकाश सहन न होणं, चिडचिडेपणा, ताप वाढल्यास झटके येणं, डबल दिसणं ही या आजाराची गंभीर लक्षणं दाखवतात. विशेषतः मानदुखी हे प्रच्छन्न चिन्ह आहे. मेनिंगोकोकल मेनिंजायटिस या आजारात त्वचेखाली सूक्ष्म रक्तस्राव होतो, रक्तदाब विलक्षण कमी होतो. ही एक गंभीर समस्या आहे बरं का. ह्याला वॉटरहाऊस फ्रेडरिक्सन सिंड्रोम असं आमच्या शास्त्रात म्हणतात. मेनिंजायटिसचं डायग्नोसिस निश्चित नसलं तरी वेळ दवडणं अतिशय धोक्याचं असतं. आधी सांगितल्याप्रमाणे डोळ्याच्या अंतर्भागाची तपासणी, ज्याला आपण फंडोस्कोपी म्हणतो, आणि गरज पडल्यास मेंदूच्या पाण्याची तपासणी, ज्याला CSFची तपासणी म्हणतो, ह्यांनी आपल्याला या आजारातले निदान करता येणं शक्य असतं. मग मेंदूचं प्रेशर कमी करण्यासाठीची इंजेक्शनं, औषधं घ्यावी लागतात. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायला लागतं. नेमका मेनिंजायटिस कुठल्या जंतूंमुळे झालेला आहे हे पाठीच्या मणक्यातनं पाणी काढून आपल्याला समजू शकतं. त्या कल्चर सेन्सिटिव्हिटीच्या चाचणीनुसार आपल्याला अँटीबायोटिक्स ठरवता येतात. ही अँटीबायोटिक्स सुरू केली की तो आटोक्यात येतो. CT स्कॅन करून मेंदू, मज्जासंस्था त्यांची अवस्था आपल्याला समजू शकते. उपचाराला सुरुवात केल्यानंतर पुरेशा कालावधीच्या उपचारानंतर हा आजार आटोक्यात येऊ शकतो. कधीकधी या आजारात रुग्ण बेशुद्ध असेल तर त्याचा आहार, त्याची शुश्रूषा, शिरेवाटे ऊर्जा पुरवठा, त्याची स्वच्छता, जखमा होऊ नयेत म्हणून विशेष काळजी आपल्याला घ्यावी लागते. झटके येत असतील तर इंजेक्शनच्या आवरणांची सूज कमी करण्यासाठी इंजेक्शनचा वापर करायला लागतो. पॅरासिटामॉल सारखी औषधं, उलट्या कमी करणारी औषधं आवश्यकतेनुसार वापरावी लागतात. अशा प्रकारे मेनिंजायटिसची रिकव्हरी हा एक लांब प्रवास असतो. आजचा विषय संपला असला तरी आपलं ध्येय संपलेलं नाही. आरोग्याविषयीची संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन आपण यापुढील ऑडिओ व्हिडिओतही असंच चालू ठेवू. ह्या पुस्तकाची पूर्ण लिंक सोबत शेअर करत आहोत. तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल तर ह्याची लिंक शेअर करा, सबस्क्राईब करा आणि निरोगी आयुष्याची तुमची वाटचाल अशीच कायम चालू ठेवा.